नमस्कार मित्रांनो. पार्ट 1मध्ये आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अध्यायामधले इम्पोर्टंट टॉपिक डिस्कस केले आहे. त्यासाठी तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे, तो पाहून घ्या. तर आज आपण बघणार आहोत सहित मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनचा पार्ट 2. आता पार्ट 2मध्ये आपण 4th, 5th आणि 6th अध्यायामधील इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर आता 4thमध्ये आहे रोगांतुत्पादनीय अध्याय. आता या अध्यायामध्ये आधारणीय वेग आणि धारणीय वेग सांगितलेला आहे. आधारणीय वेगवर प्रश्न असे येतात की त्यात जो श्लोक आहे, वेगानं धारेद्वाद विनमुत्र श्वतुषुधाम निद्राकाश श्रमश्वास जमृ असा वाला श्लोक आहे त्याच्यात दिलेला. त्या श्लोकमधले जे पॉईंट्स आहेत जसं की निद्रा आहे, शतू, शुदाम याच्यावर एस-ए-क्यू विचारला जातो की ते आहेत काय ते सांगा. त्याच्यानंतर धारणीय वेग हा वर्णन करा असा एक एस-ए-क्यू विचारला जातो. त्याच्यानंतर जो 5वा अध्याय आहे द्रव द्रव्य विज्ञानीय याच्यात जल वर्ग, तेल वर्ग, शीर वर्ग याच्यावर एस-ए-क्यू किंवा एल-ए-क्यू विचारल्या जातात. एस-ए-क्यू विचारताना जसं की जल वर्गमध्ये किती वर्ग आहेत, जलमध्ये किती वर्ग आहेत, तेलमध्ये किती आहे, शीरमध्ये किती आहे, अशा प्रकारे यांचं वर्णन त्याच्यात करावे लागते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 6वा अध्याय. त्याच्यात सांगितलेलं अन्न स्वरूप विज्ञानीय. त्याच्यात क्वेश्चन्स कसे येणार आहे, आहार द्रव्य वर्गीकरण सांगा, मास वर्ग वर्णन करा. त्यानंतर दशमोल सांगा, पंचमोल गण सांगा, त्रिफळ सांगा, विलेपी वर्णन करा, त्रिजाती चतुर्जाती याचे सविस्तर वर्णन करा, त्रिन पंचमूल वर्णन करा, नागरगुण सांगा, औषध प्रकार यांचे सविस्तर वर्णन करा, सेनदेव लवण या प्रकारे यांचे वर्णन करा. अशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स आहेत हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याशिवाय कोणताही क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही. 100% याच्यातूनच क्वेश्चन विचारला जातो. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.